महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत नामदेवांना महत्वाचं स्थान आहे. ते निस्सीम विठ्ठल भक्त होते. ही विठ्ठल भक्ती समाजात रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. त्यासाठी हजारो अभंगांची रचना केली. तसंच भारतभर फिरून ठिकठिकाणी कीर्तन केली. वारकरी कीर्तन या कीर्तन प्रकाराची सुरुवात नामदेवांनीच केली. महाराष्ट्रातील हा असा एकमेव संत की ज्याच्या अभंग रचना शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट झाल्या. अशा या महान संताच्या जीवनातील हा एक प्रसंग. संत जनाबाई त्यांच्या घरची दासी होती. ती वंचित समाजात जन्माला आली होती. पण संत नामदेवांनी तिलाही लिहायला वाचायला शिकवलं. तिच्या हृदयात विठ्ठल भक्तीची ज्योत पेटवली. संत नामदेवांमुळेच ती संत कवयित्री बनली. त्यामुळे आपल्या या गुरुबद्दल तिच्या मनात अतीव प्रेम आदर होता. त्या प्रेमादरापोटी तिनं या घटनेची नोंद आपल्या एका अभंगात कौतुकानं केली आहे. जनाबाई लिहितात, नामा येऊन या पाहे आजी कौतुक दिसत आहे. संत नामदेव एकदा बाहेरून घरी आले. पाहतात तर काय, घरचं रूप पार पालटलं होतं. घर एकदम श्रीमंत झालं होतं. घरात एवढं वैभव आलं कुठून असा प्रश्न नामदेवांना पडला. आणि राजाई या त्यांच्या पत्नीला त्याबद्दल काही विचारणार होते तेवढ्यात ती स्वतः पुढे आली आणि तिने घरात वैभव येण्याचं कारण सांगितलं. तव निवेदे राजाई लागे नामयाचे पायी. राजाईने काय कारण सांगितलं ते संत जनाबाई सांगत नाहीत, पण आपण ते कारण जाणून घेऊ शकतो. संत नामदेव खूप पुण्यवान आहेत हे लक्षात घेऊन कुणीतरी ते वैभव दान दिलं असेल. दुसरा कोणी असता तर अचानक एवढं द्रव्य फुकट मिळाल्यानं खुश झाला असता. पण संत नामदेव खुश झाले नाहीत. त्यांनी फुकटात मिळालेलं ते द्रव्य स्वीकारलं नाही. त्यांनी ते द्रव्य ताबडतोब वाटून दिलं आणि ते म्हणाले, हाती टाळ दिंडी गान हेची आमुचे सर्व धन. हातात टाळ घेऊन दिंडीत गायन करणं हेच आमचं सर्व धन आहे. तुकाराम महाराजही म्हणतात, त्याची आठवण येते. महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रे यत्न करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. आपल्या गुरुची ही प्रामाणिक वृत्ती पाहून संत जनाबाईंना आनंद झाला. त्या म्हणतात, ऐसे आश्चर्य देखोनी जनी हासत असे मनी. असे प्रामाणिक लोक खऱ्या अर्थाने आदरणीय, वंदनीय, सन्माननीय ठरत असतात. त्यामुळे संत जनाबाईंना आपल्या या गुरुबद्दल कौतुक वाटावं हे स्वाभाविक होतं. मुलांनो, आपलंही तसंच कौतुक व्हावं, लोकांना आपल्याविषयी आदर वाटावा असं तुम्हाला वाटतंय का? तसं वाटत असेल तर तुमची प्रामाणिक वृत्ती असू द्या. कुणाकडून फुकट काही मिळावं अशी अपेक्षा ठेवू नका. जे काही मिळवायचं ते स्वतःच्या प्रामाणिक कष्टाने मिळवा. तीच आपली खरी कमाई असते. जनाबाईंचे गुरु नामदेव, पण नामदेवांना गुरुची प्राप्ती कशी झाली? एकदा आळंदी इथे नामदेव, ज्ञानेश्वर, गोरोबा कुंभार, निवृत्तीनाथ, मुक्ताई अशी अनेक भक्त मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईंनी गोरोबा कुंभाराला सांगितलं, काका, या जमलेल्या मंडळींची म्हणजेच आमची सर्वांचीच परीक्षा घ्या. गोरोबा काकांनी सर्वांना बसवून प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारलं. ते म्हणत होते, हे मडकं पक्क भाजलेलं आहे, हे मडकं अजून कच्चं आहे. होता होता नामदेवांच्या डोक्यावर थापटणं मारताच ते कळवळले. तेव्हा गोरोबा काका म्हणाले, अहो, हे मडकं कच्चं आहे. आपल्या हातून देव स्वतः भोजन करतो या गोष्टीचा मनात अहंकार उपजलेल्या नामदेवांना ते ऐकून खूप राग आला. ते तिथून जायला लागले. ज्ञानदेवांनी त्यांना शांत केलं. त्यांच्या मागोमाग गोरोबा काकाही आले आणि त्यांनी नामदेवांना औंढा नागनाथच्या देवळात जायला सांगितलं. नामदेव तिथे गेले असता एक वृद्ध गृहस्थ विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय टाकून झोपले होते.
त्यांना पाहताच नामदेव म्हणाले, हे म्हाताऱ्या, पिंडीवर पाय टाकून काय झोपलायस? काढ ते पाय पिंडीवरून. विसोबा खेचर विनवणीच्या स्वरात म्हणाले, बाबा, तूच माझे पाय उचल, माझ्याने नाही रे उचलवत, काय करू? नामदेवानी पाय उचलून बाजूला ठेवले तेव्हा पायाखाली महादेवाची पिंड दिसली. असे बऱ्याच ठिकाणी विसोबांचे पाय नामदेवाने ठेवले, पण पाय ठेवील तिथे पिंड. त्यावेळी नामदेवांना ज्ञान झालं आणि त्याने विसोबा खेचर यांनाच आपला गुरु मानलं. गोष्टीचा बोध, मेहनत न करता मिळवलेल्या संपत्तीचा कधीही लोभ धरू नये.